चित्राज लाईव्ह डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहोत आमच्या गावी गणपतीसाठी. तर तुम्हाला मी दाखवतो काय काय मजा करतो. आम्ही आलो काल, पण काल काही वेळच नाही भेटला. मग आज आम्ही ब्लॉग चालू केला आहे. तुम्हाला दाखवतो आज ओसा कसं हे करतो ते. मागे शिमग्याला आलेली तेव्हासुद्धा मी तुम्हाला आमचं घर दाखवलेलं, पण तेव्हा उन्हाळ्याचे दिवस येणार होते जवळ, तर तसं तिकडे हिरवळ नव्हती. पण आता घरासमोर हे बघा संपूर्ण अशी हिरवळ आहे आणि एकदम गार असं वातावरण आहे. पाऊस पण पडतो आहे. तर मी आता तुम्हाला संपूर्ण माझं घर दाखवते. तर हा आमचा खडा आहे. इकडे आम्ही असं बाहेर बसतो हवेवरती. आहे माझा छोटा दीर. आणि आता तुम्हाला तुळस दाखवते माझी. इकडे तुळस आहे. इकडे खेळतात वगैरे, बसतात वगैरे. तर इकडे बाहेर छान वाटतं, गार वाटतं. आणि तसं मातीचं घर असल्यामुळे घरात पण तसं गार वाटतं. तर आता आपण आतमध्ये जाऊयात. तर आतमध्ये आहे, इकडे ही पडवी आहे, ही बाहेर आहे, ती संपूर्ण पडवी आहे. आणि इथे पण एक रूम आहे, पण तिकडे कोण नसतं. हा आहे आपला 2024चा बाप्पा आमच्या घरातला. हे चुलीच्या साईडचं आहे आणि इकडून जायला मागलीकडे रस्ता आहे. म्हणजे मागलीकडे सगळं आपण भांडी बिंडी घासतो किंवा कामं करतो, तिकडची ही जागा. आणि इकडून पुढलीकडे जाण्यासाठी पण रस्ता आहे. हे बघा, आता हे मागलीकडचं मी तुम्हाला दाखवते काय काय. हे जुन्या खिडक्या वगैरे, दरवाजे वगैरे सगळं जुनंच आहे. आणि इथून आमचं मागे वॉशरूम आणि झाडं लावलेली आहेत मागे, कसली ना कसली ती झाडं आहेत. हे आहे ते लिंबाचं झाड आहे. निघालो तर जागे झाले वाटतं. कोण? कारल्याचे वेली. आता आम्ही मस्त तयार होऊन पाया पडायला चाललो बाप्पाच्या. आणि गौरी आल्या त्यांच्या. आलो ही वरी आहेत ना. हो. भारी वाटतात ना एकदम, अशी लाईनीत लावली. गावच्या लोकांनी सगळे शेतीची कामं केली आहेत ती. आणि सगळं असं हिरवं हिरवं झालं आहे पावसाने. आता मी चाललो आहे मेन घरात, जिथे ओसा भरायचा आहे. जो म्हणजे माझ्या जावेचा आहे पहिला ओसा, तर तो भरणार आहे.
तो मी तुम्हाला दाखवते. माझा तर भरून झाला, त्याचासुद्धा व्हिडिओ काढायला नाही भेटला. आणि गणपती असले की कामाची इतकी गडबड असते की ह्या गोष्टी करायलासुद्धा भेटत नाही वेळ. मी तुम्हाला इथून जायचं आहे. हो, आपल्याला त्याला चिखलातून नेलेलं होतं इथून. हो, पाऊस पण होता तर. पाऊस होता. आपल्या टायमाला इकडे पोचलो आणि पाऊस चालू झाला तो काय नॉनस्टॉप. पाऊस आला. पुढे तो का पप्पा गेलाय. सावकाश होतो रो. आता आम्ही आलो आहे ते आहे आमचं मेन घर, जिकडे आमची गौरी गणपती बसतात. तिकडे पहिला ओसा भरायचा असतो, तर तिकडे पाया पडायला वगैरे आलो आणि तिचा पहिला ओसा आहे तर तो अरे बापरे, बघत ना. असं होतं ना. म्हणजे खाली केलं तसंच करू काय? उजव्या ह्याने हे करतो. नाही, परत ओसू का असं पकडू? हा, पहिला जे सगळे दाखव आणि मग एक ठेवू दे शेवटला. तू पाया पड सोबत. गौरीला दाखवलंस? एकत्रच केलं. तू व्हायला करायचं, मी व्हायला केलं. जाऊ दे. राहू दे तिचं. तर हे ना गौरीच्या जवळ ठेवून दे. वरच ठेवायचं, मधोमध ठेवलंस तरी चालेल इथे, तर दोघांना पण होऊन जाईल. असं नीट ठेव. नारळ हलवून पाय पडू काय? हां, आता दोघांनी पाय पड आणि काय बोलायचं ते बोला. तुझं लग्न झाल्यावर बघू ना. काय वर्ष आहे पटकन, आता 20 वर्ष लागल्या की लग्न करतात. अच्छा, कसे बरे ना. त्या हात लावत नाही, लावूनच पडते. चला बाय बाय. चालतं ते. बघा ओसा बायकोचा घेतोय. हा, आपल्याला थोडी माहिती कुठच्या घरात आहे. हा, छोटा टोकना. तू कशा सांगितलं
काय करणार ह्या बरा केला नाही ह्या बरा केला नाही नाव घे घे नाव भिंतीला राजू नाव घे नाव घ्या नाही येत इथे सोडायचं ना नाव घेतलंस मामी नाव घेऊ सांग नाव घेऊ म्हणजे नाव पण माहितीये पप्पे म्हणतात एवढंच माहितीये राजू राजू राजेश राजेश तुला माहिती आहे. केला मुंबईत वहिनी केला वहिनी नाव घ्या मग इथं सांगतो आम्ही आले असते ना नाव घेतल्याशिवाय सोडायचं नाही तर मामी मामी सोडू तुझ्या नको बायकोला पाच तरी घ्या जावं इथं नाव घेऊन दे नाव घेऊन दे मुंबईला गेला ना तर तू पण घे मला नाही हा त्याच नको सांगू वहिनी सोडू नको अजिबात लग्नात घेतलंच ते घे पण तुम्ही फॅमिली भरपूर आले रेडा गेला ना कुठे आम्ही रेडा कुठे तू सांग गरज नको लागली सरळ नाव एखाद्या घ्यावं मम्मी असंच एक एक करून आम्ही गौरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. लागेल हा. सांगते सगळ्या गौरीला पूजन झालं की आता नवऱ्याला ओसा द्यायचा ती नवऱ्याला ओसा देते. नाही नाव येत काहीतरी घ्यायचं ना काय घेऊ भाजीच भाजी मेथीची रागेची काय घेऊ म्हणजे जागे ये दे चल ते आम्हाला खाली ठेवायचं पप्पा. पप्पा खाली ओपन ठेव. कर हा खाली ठेवायचं दाखव हा आता ते खाली ठेव बंद कर आतमध्ये ठेव आतमध्ये बॉम्ब आहे बॉम्ब हो बॉम्ब आहे नाव घेतला नाही घेतला ना आता उठलास ना बाबूदा जरा आता ये घ्या उठलात ना या घ्यायला ये खाली ठेवा. तर आता आम्ही ओसाच्या इकडून वगैरे आलो आणि मस्त असं जेवलो आणि आता आम्ही चाललो आहोत ग्रामदेवताच्या दर्शनाला देवळात. तर मी तुम्हाला दाखवते तिकडचं मंदिर वगैरे. आणि कोकणात आलं तर पूर्ण असं भारी वाटतंय ना. हे बघा आमचं ग्राम मंदिर तसं लांबच आहे तर आम्ही तिकडे चालत नाही गेलो कारण उशीर झालेला संध्याकाळ झालेली म्हटल्यावरती. कारण अर्ध्या तासावर मंदिर आहे तर थोडं गाडीने गेलो आणि मध्ये रस्ता खराब आहे तिकडून मग आम्ही चालत गेलो. तर आता आम्ही आमच्या मंदिराकडे पोहोचलो. तर आमचं गावचं मंदिर दाखवते कसं आहे ते.
पण नाव वेगवेगळे आहे. म्हणजे आमच्याकडे जुगाई हा हे तिकडे पावना देवी, जांभळा देवी. हे आमच्याकडचे इथे. तर आता आमचं दर्शन झालं आहे आणि असंच थोडं नातेवाईकांकडे वगैरे पाया पडून येतो आणि मग त्यानंतर आम्ही रात्री काय करतो ते तुम्हाला दाखवतो. गणपती गजानना आनंद वळजू यांनी आपली सालाबाद प्रमाणे आपली पूजा केलेली आहे. वेळेआधी पूजा केली असेल चूक अपराध झाला तर क्षमा करा. ईद पासून मुंबई पर्यंत त्याचं भावना करा. ईद पासून मुंबई पर्यंत ते सर्वांशी सांभाळ करा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चित्रास लायब्ररीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन जाईन. तोपर्यंत बाय बाय.